नमस्कार मित्रांनो, आजपासून एक नवीन सुरुवात करतो आहे. उद्या आषाढी एकादशी आहे. त्याच निमित्ताने मी आजपासून एक देववाणी म्हणून माझं एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे. याच्यात मी ज्या मला माहिती आहे देवी देवतांच्या कथा गोष्टी, त्याच्यामधून आपण काय बोध घेऊ शकतो, काय त्याचं रहस्य होतं, किंवा कसे आपले देवी देवता होते त्यांच्याबद्दल काय गोष्टी प्रचलित आहे, त्याची जी मला माहिती आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करीन. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आणि ज्या आताच्या पिढीला माहिती नाही आपल्या देवी देवतांचं महात्म्य, संतांचं महात्म्य, आपल्या महाराष्ट्रातल्या संत जे होऊन गेले, तर त्याच्याबद्दल माहिती मी देण्याचा प्रयत्न करीन. तर त्याच्यामध्ये माझ्याकडून काही चूकभूल झाली तर मित्रांनो लक्षात आणून द्या आणि मला सावरण्याचा संधी द्या. मी प्रयत्न करतो आहे, तर त्याच्यात तुमचं सहकार्य असेल, तुमचं प्रोत्साहन असेल तर मग नक्कीच मला यश मिळेल. तर आजचं मी माझं पहिलं एपिसोड सुरू करतो या गोष्टीने. पंढरपूर जी यात्रा आता चालू आहे विठ्ठलाची, जी जुलै महिन्यात येते, तर इकडे वारकरी वारी घेऊन निघतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्या घेऊन ते लोक पंढरपूरला येतात. तिथे विष्णूचं रूप जे आहे विठ्ठल, त्यांचं भक्त पुंडलिक याच्याबद्दल जी आख्यायिका कथा आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आणि त्याच्यातून शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याबद्दल थोडं बोलीन. तर पुंडलिक हा विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता, परंतु तो सुरुवातीपासून होता. पुंडलिक हा त्याच्या आई वडिलांसोबत आणि पत्नीसोबत राहत होता, पण सुरुवातीला पुंडलिक एक असा म्हणजे काय बोलतात त्याला, जबाबदारीने न वागणारा असा माणूस होता. तो आपल्या आईवडिलांकडे नीट बघत होता, काळजी घेत नव्हता. त्यांचे म्हातारपणामुळे त्यांचे जे त्यांना विकार होते त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यांचा औषध उपचार नीट करत नव्हता, त्यांची सेवा करत नव्हता. त्यांचा खाण्यापिण्या काय आहे काय नाही याच्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. तो त्यावेळेस त्याच्या बायकोच्या थोड्या प्रभावाखाली किंवा तिचं सरळ ऐकणं वगैरे आणि तिच्याप्रती जास्त स्नेहप्रेम त्याला होतं. पण कालांतराने त्याला असं जाणवलं की आपण म्हणजे ह्या गोष्टीला कंटाळलो आहे. तर तो काशी यात्रेला जायला निघाला. काशी विश्वनाथला, जिथे विष्णू विराजमान आहेत. तर त्याला त्याच्या पापांचं प्रायश्चित किंवा विष्णूचं दर्शन तिथे घ्यायचं होतं. विष्णूचा भक्त होता तो, पण असा एकदम डाय हार्ड भक्त होता. तर तो जेव्हा जात असतो तर तेव्हा एका ठिकाणी तो विश्रांतीसाठी कुकुट ऋषींचं आश्रम असतं तिथे थांबतो. तर तो त्या आश्रमात येतो तेव्हा तिथे काही स्त्रिया असतात 5-6, ज्यांचे कपडे खूप मळकट, चेहरे माखलेले असे ह्यानी घामाने किंवा असं ना काळं असं एकदम येतं ते, आणि एकदम घाण दुर्गंधी कपड्यांना वगैरे असे त्या होत्या महिला. तर तो बघतो आणि ह्या महिला इथे काय करत असतील, तर तो विचार करत असतो. आणि त्या महिला थोड्या वेळाने आश्रमात साफसफाईला लागतात आणि ते पूर्ण आश्रम एकदम स्वच्छ लख्ख करून टाकतात. आणि जेव्हा त्या आश्रमातून बाहेर पडायला जातात तेव्हा त्या स्त्रिया अचानकच एवढ्या सुंदर, स्वच्छ आणि एकदम तेजस्वी दिसत असतात. तर तो विचार करतो की हा चमत्कार कशामुळे झाला. तर त्याला पुढे कळतं की जे कुकुट ऋषी होते ते स्वतः खूप आईवडिलांचे भक्त, त्यांची सेवा करणारे अशी त्यांची ख्याती होती. म्हणजे त्यांना म्हणजे अशी जसं श्रावण बाळ तसं त्यांचे पण होते की हे आईवडिलांसाठी खूप त्यांची काळजी घेतात, संगोपन करतात, त्यांच्याकडे नीट लक्ष देतात, पूर्ण वेळ त्यांची सेवा करतात वगैरे असे ते कुकुट ऋषी प्रसिद्ध होते. त्याच्यामुळे त्यांच्या त्या आश्रमात त्याचा एक प्रभाव होता, एक दैवी शक्ती होती की ह्याला पुंडलिकला ते आपली चूक कळली तिथेच की आपण पण देवाला शोधण्यापेक्षा किंवा देवाला तिकडे जाण्यापेक्षा आपण सुद्धा आपल्या आईवडिलांची अशीच भक्ती, अशीच सेवा केली तर आपल्याला पण पापातून मुक्ती मिळेल किंवा
देवदर्शन होईल. सॉरी. तर पुंडलिक तिकडे पुढे काशीला न जाता तसेच उलट फिरतात, आपल्या गावी येतात, आपल्या आईवडिलांची सेवा करायला लागतात आणि ते एवढ्या मनापासून भक्तिभावाने सेवा करतात, ते एवढे मग्न होऊन म्हणजे मनापासून काय बोलतात पूर्ण आपलं बोलतात ना पूर्ण सर्वस्व देऊन टाकतात. आणि आईबाबांची सेवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचे पाय चेपणे, त्यांचं काय विकार असतील त्याच्यावर औषधोपचार, खाणं पिणं, विचारपूस करणं, हे सगळं तो एवढं मनापासून करायला लागतो की वर्षानुवर्ष करून लोकांना म्हणजे जसे ते कुकुट ऋषी प्रसिद्ध होतात तसे पुंडलिक पण प्रसिद्ध होतात की आई वडिलांची सेवा करणारा असा हा एक मुलगा आहे वगैरे. तर त्याची ती भक्ती सेवा निस्वार्थपणे आईवडिलांसाठी ते प्रेम बघून विष्णुदेव प्रसन्न होतात आणि ते ठरवतात की आपण ह्याला दर्शन द्यायचं आणि त्याची काय मनोकामना असेल ती पूर्ण करायचं. तर ते तसे एक दिवशी पंढरपूरला येतात. त्या दिवशी पाऊस खूप पडत असतो, सगळीकडे चिखल 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 झालेला असतो. ते पुंडलिकच्या दरवाजात येतात विष्णू आणि हाक मारतात, पुंडलिक मी आलो आहे करून. तर पुंडलिक मागे वळून बघतात ते विष्णू, तर ते त्यांना नमस्कार वगैरे करतात तिकडूनच बसूनच आणि सांगतात देवा थोडा वेळ तुला थांबायला लागेल, मी माझ्या आईवडिलांचे पाय चेपतोय. तर त्यांना एकदा झोप लागली शांतपणे की मी तुला भेटतो. आणि तो मग पूर्ण आपल्या पाय चेपण्यात वगैरे आईवडिलांची ती सेवा करण्यात मग्न होतो. आईवडील झोपलेले असतात पण पूर्ण थोडा वेळ अजून शांत म्हणजे गार झोप लागेपर्यंत तो त्यांचे पाय चेपत असतो. आणि थोड्या वेळाने हे विष्णू बघत असतात पण ते रागवत नाही की मी एवढा देव असून ह्याला भेटायला आलो आहे तरी हा मला वेळ देत नाही, माझ्याकडे बघत नाही. तर ते तिथे जातं विष्णू. तो पुंडलिक म्हणतो की देवा माझ्याकडे आता इथे सगळं चिखल झालं आहे, बसण्यासाठी काही नाही, म्हणून तिकडे तो एक वीट उचलतो आणि अशी बाहेर फेकतो विष्णूच्या इकडे आणि सांगतात त्याच्यावर उभा राहा. आणि हे विष्णू म्हणजे विठ्ठल त्या विटेवर उभे राहतात असे कमरेवर हात घेऊन. आणि मग थोड्या वेळाने पुंडलिकचं जेव्हा आईवडील शांत झोपतात असं त्याला हे होतं तेव्हा तो येतो, त्यांची क्षमा मागतो, देवा मला माफ कर, मी माझ्या वडिलांच्या सेवेमध्ये होतो त्याच्यामुळे तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. तर विष्णुदेव खूप आपले दयाळूच आहेत, ममताने भरलेले आहेत, ते त्यांना क्षमा करतात आणि बोलतात मी तुझ्या आईवडिलांच्या भक्तीने जे तू सेवा करतोस वगैरे त्यांनी मी प्रसन्न झालो आहे, तुला काय वरदान पाहिजे ते माग. तर ते बोलतात मला आता काहीच नको, मी माझ्या आईवडिलांची सेवा करूनच मला जो आनंद मिळतो आहे तोच मला भरपूर मोठा आहे. तुला जर मला काय द्यायचं असेलच तर तू कायमस्वरूपी जसं आता ह्या अवस्थेत विटेवर उभा आहेस कमरेवर हात घेऊन तसा तिथे राहा, म्हणजे जेणेकरून माझ्या आजूबाजूचे इतर गावातले लोक जे तिकडे लांब काशीला येऊ शकत नाही तुझ्या दर्शनाला ते इथेच तुझं दर्शन घेतील, तुझी पूजा अर्चा करतील, भक्ती करतील. तर देव आशीर्वाद देतात तथास्तु. आणि म्हणून तिकडे विठेवर उभे अजून आहेत विठ्ठल तसेच्या तसे आणि तिथेच नंतर मंदिर वगैरे झालं. तर ही अशी गोष्ट आहे की विठ्ठल तिथे कसे प्रस्थापित झाले याची जी मला माहिती होती ती. अजून याच्यामध्ये अजूनसुद्धा कोण वेगळ्या पद्धतीने सांगतात की विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं म्हणजे त्यांच्या वाईफचं भांडण होतं किंवा रुक्मिणी निघून इथे पंढरपूरला येतात तर त्यांना मनवण्यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी आणि पुंडलिकला भेटण्यासाठी म्हणून देखील विष्णू इथे आलेले असतात आणि ते विठ्ठलाचे रूप. आणि याच्यामध्ये अजून एक खास गोष्ट आहे की इथे आपण बघतो विठ्ठलाचं डोकं असं ती जी मुकुट किंवा काय असं लांबट असो, इतर कधी तुम्ही असं विष्णूच्या याच्यात तुम्हाला दिसलं नसेल, पण हे ॲक्च्युली म्हणतात हे की शिवलिंग आहे म्हणून ते असं लांबट आहे आणि त्याच्यावर ते असं हे केलेलं आहे गोल गोल. तर ही एकमेव अशी विष्णूचं रूप किंवा हे आहे जिथे म्हणजे महादेव आणि विष्णू एकत्र आहे, हरी आणि हर एकत्र आहेत. म्हणजे कधी कधी म्हणतात ना विष्णू मोठा किंवा शंकर मोठा असं चाललेलं असतं ब्रह्मदेव, तर ह्याच्यामध्ये हे दोघं एकत्र आहेत आणि विष्णूच्या डोक्यावर महादेव आहेत. तर ही एक अशी अनोखी गोष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर इथे अजून एक हे आहे संत चोखामेळा यांची देखील समाधी त्या मंदिराच्या बाहेर आहे. त्याच्याबद्दल देखील असं बोललं जातं की
संत चोखामेळा हे खालच्या जातीचे होते आणि त्यावेळेला खूप जातपात उच्च नीच ते सगळं संप्रदाय ते सगळं लोक खूप काय बोलतात यांनी पाळायचे खूप स्ट्रिक्ट होतं त्यावेळेला. तर त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता खालची जातीचे असल्यामुळे. तर त्यावेळेस ते तोच विष्णूचे तर ते मंदिराच्या बाहेरच बसून विष्णूची आपली मनोभावे भक्ती करायचे, प्रार्थना करायची. त्यांचं जे काही दिनचर्या होती त्याप्रमाणे ते मंदिराच्या बाहेर बसूनच ते करायचे, समाधीला वगैरे किंवा काय बोलतात ते मंत्र जाप वगैरे करतात तशा पद्धतीचं. आणि असे करत करत कित्येक वर्ष ते तिथेच करत असतात. आणि त्यांचं जेव्हा मृत्यू होतो तेव्हा विठ्ठल असं म्हणतात विठ्ठलांनी सांगितले की हा माझा भक्त आहे, तर ह्याचं इथे समाधी बांधावी आणि जे कोण भक्त माझ्या भेटीला इथे येतील त्यांनी पहिल्यांदा या समाधीला नमस्कार करावा, इथे माथा टेकावा, त्याच्यानंतरच माझं दर्शन घ्यावं. तरच त्यांची जी यात्रा आहे किंवा मला जे बघण्याचं जे आहे दर्शन घेण्याचं जे ते कारण ते पूर्ण होईल, त्याचं फळ मिळेल. तर म्हणून आता जे कोण भक्त जातात त्यांना पहिल्यांदा तिकडे संत चोखामेळ्याचं दर्शन घ्यावं लागतं, त्यांच्या समाधीला माथा टेकावा लागतो आणि मगच पुढे विठ्ठलाच्या मंदिरात ते जातात. तर बघा, आपण अजून पण जात धर्म सगळं म्हणजे सगळंच पाळत म्हणजे किती गुरफटलं आहे त्याच्यात अजूनसुद्धा. एवढा आता समाज हे झाला आहे तुझा. आणि तेव्हा देवानी त्यावेळेला हे करून ठेवले की शूद्र दरिद्र हीन गरीब श्रीमंत वगैरे काही नाही, जो भक्तिभावे देवाची पूजा करतो त्या देवाला सगळे समान आहेत. आपणच किती त्याच्यामध्ये हे करून ठेवले. आणि आता तर खूपच जास्त ते कास्टमध्ये जे सगळं झालं आहे. पहिलं जे आपल्यापेक्षा लो कास्टचे म्हणजे आमच्यापेक्षा असं म्हणून मी लो कास्टचे होते त्यांना वेगवेगळ्या सुविधा सवलती त्यांना आरक्षण होतं. आता काही अजून इतर जातींना देखील ते मिळाले. तर याच्यामुळे काय तो तिढा सुटण्यापेक्षा अजून वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे फरक सगळे जाऊ दे, तो विषय वेगळा आहे, आपण नको जाऊया तिकडे. हां, याच्याबद्दल जास्त महत्त्वाचं सांगायचं हे होतं की हल्लीची जी पिढी आहे किंवा हल्लीचा जो समाज आहे तो आपल्या आईवडिलांना त्या पद्धतीने काळजी घेणं किंवा त्यांचं जे कर्तव्य आहे आईवडिलांप्रती ते पूर्ण करताना दिसत नाही. बघा कसं आहे, आईवडील आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला ते लोक चांगले संस्कार वाढवणं, चांगलं खाणं पिणं, चांगले कपडे बिपडे सर्व देतं. त्यावेळेस आपण जेव्हा अधिकच लहान असतो ते आपल्याला बोलता वगैरे पण येत नाही, पण तेव्हा देखील आपण आजारी वगैरे असतो तरी ते रात्र बसून आपले ते आजारपण काढतात. त्यांना त्रास होतो पण तरीसुद्धा ते आपल्यासाठी सर्व समर्पण करून करतात. आणि मग जेव्हा ते म्हातारे होतात, जेव्हा त्यांना त्या गोष्टी जमत नाही वयाप्रमाणे, म्हणजे कोणाचे गुडघे दुखतात, सांधे दुखतात, अजून काय होतं, तर बेडवर असतात किंवा घरातच असतात. तर त्यावेळेला त्यांना कोणाची गरज असते तर आपली ॲज मुलं म्हणून. आपण आपल्यापैकी हल्ली सगळेच ते करत नाही. कोण एखादा माणूस ठेवतो किंवा काय ठेवतो आईवडिलांची सेवा करायला त्यांच्याकडे बघा, पण त्यांना ते नाही, ते आपल्या म्हणजे स्वतःचं मूल जर असेल बाजूला, चार प्रेमाचे शब्द पाय चेपून दिलं तर त्याच्यात जो त्यांना आनंद आणि ती जी सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत खरोखर पोचते. आणि त्यांच्यापर्यंत नाही, ती देवापर्यंत पण पोचते. कारण देवापेक्षा देखील आईवडील मोठे आहेत असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे, कारण ते आपले जन्मे जाते असतात. तर हल्ली मुलं तेवढं लक्ष देत नाही, आश्रममध्ये टाकतात किंवा त्यांना घरातच कोंडून ठेवतात. स्वतः इतर फिरायला पिकनिक हेम तेम सगळं खाणं पिणं बाहेर पिझ्झा बर्गर खाणं, पण आईवडिलांना घरात तुम्ही बनवा आणि तुम्हीच खावा डाळ भात वगैरे असं चित्र आहे. फक्त ते चांगलं नाही, कारण कसं आहे शेवटी ते कर्म आहे. आपण त्यांच्याबरोबर असं वागलं तर आपल्यालासुद्धा म्हातारपण येणार आहे, आपल्यालासुद्धा त्या प्रोसेसमधून जायचं आहे. कोण चिरकाळ तरुण राहणार नाही की मरेपर्यंत एकदम सगळं स्वतःच करतो आहे, काय औषध नाही खात आहे, काय नाही, मस्त एकदम फिट अँड फाईन. खूप कमी लोक असतात अशी.
तर उद्या आपली मुलं आपल्याबरोबर तसं वागली तर किती ते असहाय्य वेदना येईल. कारण आपण आता आपल्या मुलांसाठी काय करतो आहे हे सगळ्यांना माहितीच असतं. तर असं कोणी जर करत असेल तर करू नका. आईवडिलांची सेवा करा. सेवा म्हणजे काय त्यांना पाहिजे, त्यांचं औषध पाणी असेल ते बघा वेळच्या वेळी, त्यांचं खाण्यापिण्याची काळजी घ्या. हल्ली डायबिटीज वगैरे BP तर पथ्य पाळणं त्या गोष्टी, आणि त्यांच्याशी दिवसातून 10-15 मिनटासाठी त्यांच्या जवळ बसून प्रेमाने बोला. शक्य असेल तर त्यांचे हातपाय चेपून द्या. त्यांना किती बरं वाटेल. त्यांना अजून काही वर्ष जगण्याची त्याच्यामुळे इच्छा होईल. त्यांना फक्त प्रेम हवं असतं, तर ते तुम्ही द्या. त्यांना प्रेम द्या, आपुलकी द्या, वेळ द्या, बोला त्यांच्याशी. आणि हल्लीचं कोणाकोणाची इच्छा असताना पण हल्ली ह्या गोष्टी होत नाही, आईवडिलांशी बोलणं, वेळ देणं. कारण हल्ली एवढं जीवन फास्ट आणि हे झालं आहे ना की वेळच देता येत नाही. पण त्यातल्या त्यात वेळ काढून आईवडिलांसाठी सर्वांनी असं थोडंसं त्यांची सेवा म्हणा किंवा भक्ती करा, असं करा. त्याच्यातून जे सुख मिळेल ना ते तुमच्याकडे कायम राहील. पुण्य मिळेल ते तुमच्याकडे कायम राहील. तुमच्या आयुष्यात तुमच्या जे काही तुमचे गोल्स असतील त्याच्यामध्ये ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर नेहमी राहील. त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी शक्य करू शकाल, अचीव करू शकाल, पुढे पुढे तुमची प्रगती होईल. तर नेहमी आईवडिलांची काळजी घ्या, सांभाळा त्यांना. तर हे आता आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने मी ही जी मला माहिती होती लहानपणापासून ऐकलेली, इतर TV वगैरे बघितलेली, ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर मित्रांनो, तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. जय विठू, बारक माई.